नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण खास टिफिनसाठी म्हणून करतो आहोत ताकातील मसाला पुरी म्हणजेच तिखट मिठाच्या घाऱ्या. व यासाठी आपण स्वयंपाकघरातील नित्याचे साहित्य वापरणार आहोत. काही वेगळं साहित्य बाजारातून आणायची गरज नाही. त्यामुळे इच्छा होईल तेव्हा नाश्त्याला वगैरे झटपट या पुऱ्या करता येतात. तसेच ताकात पीठ भिजवल्याने पुरीचे सेल्फ लाईफ वाढते व आपण प्रवासामध्ये कॅरी करून 3-4 दिवस या चटकदार मसाला पुरीचा आनंद घेऊ शकतो. तो महत्त्वाचं म्हणजे ही मसाला पुरी आपण नुसतीच खाऊ शकतो. बरोबर लोणचं, चटणी, भाजी असं वेगळं काही घ्यायची गरजच भासत नाही. तर चला आपल्या आजच्या या टिफिन रेसिपीला सुरुवात करूयात. आपण मसाला पुरीचा डो लावून घेणार आहोत, पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी या परातीमध्ये मेजरिंग कपने 2 कप गव्हाचं पीठ, ज्याला आपण कणिक म्हणतो म्हणजेच होल व्हीट आटा, तो घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून बेसन पीठ घालणार आहोत, म्हणजे चणा डाळीचं पीठ घालणार आहोत. आणि 2 टेबलस्पून आपण रवा घेतलेला आहे. रवा जाड बारीक कुठलाही चालेल. चवीनुसार मीठ घालतोय आपण. 1 टीस्पून आपण काळे आणि पांढरे तीळ मिक्स करून घेतले ते घेतोय. तुम्ही एक कुठल्याही कलरचे घातले तरी चालेल. 1/2 टीस्पून आपण हळद पावडर घालतो. 1 टीस्पून आपण धना पावडर घालतो आहोत. 1/2 टीस्पून जिरा पावडर. कसुरी मेथी घेतली आपण 1 टेबलस्पून. ती आपण जरा अशी हातावर सोडून घालूयात बरं का. तुम्हाला हवी तर तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता बारीक कापून. ठीक आहे. यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर घालणार नाही, तर त्याऐवजी आपण हा ठेचा घालतोय. हा ठेचा कसा केला आपण तयार, तर आपण बघा 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टीस्पून ओवा, हे सर्व मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलं बरं का. तर हा ठेचा घालतो आहोत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्याचबरोबर मोहन म्हणून आपण 2 टेबलस्पून तेल घालतो आहोत. हे तेल आपण गरम नाही केलं, असंच रूम टेम्परेचरचं तेल आहे, ते घातलेलं आहे. आणि आता सर्व आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बरं का. आणि आता आपण हे पीठ, हा डो कसा लावणार आहोत, तर ताकाने घट्टसर असं आपण ताक वापरणार आहोत. जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही 3-4 टेबलस्पून घट्ट दही घाला. फार आंबट कोळ नको हां. ताजं दही घाला आणि उरलेलं मग पाण्याने तो डो भिजवा. आपल्याकडे ताक आहे. ताकामुळे काय होतं, या पुरीची सेल्फ लाईफ वाढते आणि ती टिकते. प्रवासामध्ये नेता येते, 3-4 दिवस छान टिकते. आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण गरजेनुसार ताक घालतो आहोत. तुम्हाला एकदा दाखवते ताकाची कन्सिस्टन्सी. हे बघा, फार पाणीदार नाही, असं घट्टसर ताक आहे. तर थोडं थोडं ताक एका वेळी घालायचं आणि आपल्याला टाईट असा डो लावून घ्यायचा आहे. आपण छान टाईट असा डो लावून घेतला आहे बघा, व्यवस्थित झालाय. आता या डोवरती आपण थोडासा तेलाचा हात फिरवतोय आणि त्यानंतर झाकून ठेवूयात. 15 मिनिटाची रेस्ट देऊयात. 15 मिनिटं झाली आहेत. डो छान रेस्ट झालाय बरं का, व्यवस्थित मुरला आहे. आपण एकदा परत त्याला व्यवस्थित मळून घेऊयात. याचे आपल्याला छोटे छोटे पेढे काढून घ्यायचे आहेत बरं का. लिंबा एवढा एक आपण असा गोळा करू. तुम्हाला हवं तर तुम्ही एक अख्खी मोठी पोळी लाटून वाटीने किंवा कुकी कटरने गोल गोल आकारामध्ये पुऱ्या कापू शकतात. लहान मुलांना फार आवडतं असं छोट्या छोट्या पुऱ्या केलेल्या, तर तुम्ही तसंही करू शकता. आपण मात्र एक पुरी लाटणार आहोत सिंगल अशी. बघा छान मळून घेतलं. आता आपल्याला याचे पेढे कापायचे आहेत, गोळे करून घ्यायचे आहेत लाटण्यासाठी. हे बघा असं छान पेढा घ्यायचा, नीट राऊंड करायचा. अशा पद्धतीने
पेढा व्यवस्थित केला की पुरी आपली छान गोल गरगरीत होते. हे बघा आपण पेढे करून घेतलेले आहे. एक पुरी आपण लाटायला घेऊ आणि बाकीचे झाकून ठेवू. बरं, पुरी लाटताना आपल्याला पिठाचा वापर नाही करायचा बरं का, तेल लावणार आहोत. अशी पुरी चिकटणार नाहीच आहे पोळपाटाला, पण आपण गरज लागली तरच थोडासा तेलाचा वापर करायचा बरं का. आपण एकीकडे पुऱ्या लाटायला घेऊ आणि दुसरीकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला फार पातळ नाही किंवा फार जाड नाही, अशी मीडियम आपण पुरी लाटणार आहोत. अशा पद्धतीने हां, एक तर टाईट डो आहो आणि दुसरं म्हणजे थोडंसं आपण तेल लावून घेतलं होतं बघा, अगदी किंचित. कुठल्याही परिस्थितीत पीठ मात्र लावायचं नाही हां, कारण पुरी तळताना मग ते पीठ कढईच्या तळाशी जमा होतं आणि मग ते जळतं. हे बघा अशा पद्धतीने आपण छान पुरी लाटून घेतलेली आहे. हे बघा, फार जाड नाही किंवा फार पातळ नाही. ठीक आहे, चला आपण अशा पद्धतीने काही पुऱ्या लाटून घेऊयात आणि थोड्याशा लाटून झाल्या की मग आपण तळायला घेऊयात. तेल तापतंय तोवर. थोड्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहे. आता चेक करूयात तेल गरम झालं आहे का. एक छोटासा पिठाचा पण गोळा टाकलेला आहे. हे बघा, टाकल्या क्षणी तो वर आला म्हणजे तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे पुरी तळण्यासाठी. ठीक आहे, आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची बरं का. पुरी पोळी हे सगळं हाय फ्लेमवरतीच भाजावं तळावं. ठीक आहे, यामध्ये आता आपण एक एक पुरी सोडणार आहोत. अगदी सावकाश अशी तेलाजवळ नेऊन सोडायची बरं का. वरून टाकली तर तेल आपल्या अंगावर उडू शकतं. बरं, आता आपल्याला काय करायचं, हलके हलके या झाऱ्याने या पुरीवरती असं तेल उडवायचं आहे. आधी पुरी तळाला जाते आणि मग फ्लोट होते आणि फ्लोट झाली की आपण त्यावरती असं गरम तेल उडवायचं. एक बाजू तळल्या गेली की आपण उलटवून घालायचं. हे बघा, पुरी फुलली आहे व्यवस्थित. आता मग ती उलटवून घेऊयात. सावकाश करा. हे बघा असं. आता आपल्याला इकडच्या बाजूने तेल उडवायची अजिबात गरज नाही. आणि तुम्हाला जो कलर आवडतो, लालसर, कुणाला हलक्या रंगावर तळलेल्या आवडतात, तसे आपण ह्या पुऱ्या तळून घेऊ. मी थोड्याशा गुलाबी रंगावरती या पुऱ्या तळते. बघा, इकडून गुलाबी रंग छान आलेला आहे. हां, इकडून पण बघू आपण. हे बघा, इकडून देखील मस्त भारी. आता हे असा झाऱ्यावर पुरी घ्यायची आणि अशी तिरकी करायची म्हणजे जे एक्सेस तेल आहे ते व्यवस्थित निथळून कढईत जातं. हां, बरं, आपण असं करतो आहोत. झाऱ्यावर पुरी घेऊन तोपर्यंत आपण दुसरी पुरी या कढईत सोडू शकतो. तुम्हाला मॅनेज होत असेल असं करणं तर जरूर करा. हे बघा, जवळून तुम्हाला दाखवते सुरेख. चला, दुसरी पुरी देखील फ्लोट होऊन वर आलेली आहे. तर आता आपण यावरती असं तेल उडवूया आणि बस. आता ही फुलली की आपण उलटवून घालायची आणि दोन्ही बाजूनी छान गुलाबी रंगावरती तळून घ्यायची. आहे की नाही सोपं. मस्त छान तळल्या गेली बरं का. दोन्ही बाजूनी तुम्हाला दाखवते बघा. आलाय की नाही गुलाबी रंग. सुरेख. चला, अशाच प्रकारे आता मी आपल्या सर्व पुऱ्या, कुठल्या तर ताकातील खाऱ्या म्हणजे तिखटा मिठाची पुरी आपण तळून घेऊयात. आपल्या गरमागरम पुऱ्या रेडी आहेत. आता आपण नाश्त्यासाठी सर्व करतो आहोत. नाश्त्यासाठी घेताना मस्त गरमागरम पुरी तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला सांगितलं की पोळीसोबत काही खायची गरज नाही, म्हणजे काही लागतच नाही त्यासोबत खायला. पण आता नाश्ता करतोय म्हटल्यावरती घरी आपण थोडंसं लोणचं आणि चटणीसोबत एन्जॉय करू शकतो. पण जेव्हा मुलांच्या टिफिनमध्ये देतो किंवा आपल्याला प्रवासात न्यायचे आहेत शिदोरी म्हणून, त्यावेळेस मात्र पुऱ्या छान गार करायच्या आणि त्यानंतरच आपल्या डब्यामध्ये भरायच्या. परफेक्ट.
ताकातील खमंग खुसखुशीत मसाला पुरी म्हणजेच तिखट मिठाच्या घाऱ्या झटपट तयार आहेत. आज आपण टिफिन रेसिपी म्हणून केली आहे, पण इतर वेळी स्पेशल ब्रेकफास्ट म्हणून किंवा प्रवासात शिदोरी म्हणून या पुऱ्या खव्यांना नक्की ट्राय करा. याआधी आपण टिफिन सिरीज केलेली आहेच, पण परत एकदा आपण असेच काही छान छान पदार्थ टिफिनसाठी म्हणून करणार आहोत. तेव्हा नक्की पाहत राहा व विविध रेसिपीज ट्राय करत चला. आणि हो, डिस्क्रिप्शन बॉक्स देखील मधून चेक करताय ना. चला परत भेटूत अशीच छानशी टिफिन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.